भोरमध्ये चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आता याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातल्या भोरमध्ये नसरापुरामध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आलेली होती आणि याची आता मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। पोलीस अधीक्षकांना त्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, अतिशय संतापजनक ही घटना आणि ग्रामस्थांनी आज मोर्चा करून याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी केली होती आणि आता यामध्ये मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले। अगदी बरोबर आहे। खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही बोर तालुक्यामध्ये घडली होती। यावरून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची स्वतः दखल घेतली आणि त्या संदर्भात पुण्याचे जे ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत त्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून या संदर्भामध्ये कठोर कारवाई करावी, कुठल्याही प्रकारे संबंधित आरोपीला कुठल्याही ग्राउंड्सवरती वाचवलं जाऊ नये याची काळजी घ्यावी आणि त्याला कठोरात कठोर शासन होईल या संदर्भात प्रशासनानं हालचाली कराव्यात, त्या संदर्भातले पुरावे गोळा करावेत आणि एकंदरच जी काही प्रक्रिया असेल ती पार पाडून संबंधिताला कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आणि निर्देश मुख्यमंत्र्यांकडून स्वतः देण्यात आले। आपण पाहिलं असेल की नरसापूरमध्ये सकाळपासून आंदोलन देखील सुरू आहे, मोर्चा देखील सुरू आहे। या सगळ्या घटनेचा एकंदर मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आणि अखेर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले आदेश दिलेले। त्यामुळे आता प्रशासनाकडनं पुढील कारवाई नेमकी काय केली जाते। खरं तर ग्रामस्थ अत्यंत संतप्त त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आरोपीला आमच्या हवाली करा, अन्यथा त्याचा एन्काउंटर करा अशी देखील मागणी खरं तर ग्रामस्थांकडनं केली जाते। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती आता कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच संबंधित आरोपीला कठोर शासन करण्याच्या संदर्भातल्या सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देण्यात आल्याचं आपल्याला सूत्रांकडनं कळत आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे।